कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। बोल चिंचुके काय झालं? अहो अरे मॅडमने मी लई चौकशी केली की अमोल सर्जरीसाठी कुठं दुसरा पर्याय आहे का, पण काय हाताशी लागलं नाही साहेब। आणि लोक पण आपल्याला हेच सांगतायत की या डॉक्टरांनी आपल्याला जे सजेस्ट केलंय त्याप्रमाणेच आपण करायला हवं। खरंय मॅडम, मी देखील सगळ्या ठिकाणी चौकशी केली, पण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सर्जरी हा एकमेव पर्याय आहे। काय करायचं आता? आपल्या घरच्यांनी लग्नाचा घाट घालून ठेवलाय, सर्जरीचा निर्णय घ्यायचा आहे। मला काय करावं ना तेच कळत नाहीये। अबे तू आता त्रास करून घेऊ नको, टेन्शन घेऊ नको प्लीज। सॉरी, पण तुम्ही परत एकदा लग्न करताय? हा अमोलची तशी इच्छा आहे म्हणून। मला तर कळतच नाही नेमकं काय करायला पाहिजे आता। मैडम, हार तब होती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है। तुम्हीच जर अशा खचला तर कसं चालेल मॅडम? अबे बघ, तू अजिबात काळजी करू नको, अमोलची सर्जरी एकदम व्यवस्थित होईल। तू किती खुश होता बघितलंस ना तू। आता फक्त तू नको ना टेन्शन घेऊ, प्रयत्न करतेय रे। आपल्या सगळ्या प्रयत्नांना यश येणार आहे, आपले सगळ्या। अर्जुन, तुम्ही अमोलची काळजी घ्या आणि काही लागलं तर नक्की सांगा, आम्ही निघतो। बघ ना आप्या अजिबात थांबायलाच तयार नाही, तो ऐकतच नाहीये। बाळा काय झालंय, काय झालं? बाबा माझी सर्जरी होणार आहे का? अरे अमोल बाळा, अरे आम्ही आहे की, तू घाबरू नकोस अजिबात। बापू तर घाबरायचं काय, पण बाबा माझ्या सर्जरीच्या आधी तुमचं लग्न व्हायला हवं, तरच मी सर्जरी करेल। हा काय? अमोल, ते बघ बाळा, हे शक्य नाहीये, मग खूप उशीर होईल। मी सांगितलं ना, आधी तुमचं लग्न मग सर्जरी, नाहीतर नाही। आणि मी लग्न बघितल्याशिवाय काही करणार नाही। अरे अमोल बाळा, हे बघ, सर्जरी झाली ना की आपल्याकडे भरपूर वेळ आहे, सगळं आपण एकदम आरामात निवांत करू ना। बाबा आणि मग सर्जरी मध्ये काहीतरी झालं तर काय करायचं? मग मला तुमचं लग्न पण बघता येणार नाही। अमोल असं का होईल पण? मोठे बाबा मला काही ऐकायचं नाही। हा आधी लग्न मग सर्जरी, प्लीज ना बाबा, प्लीज। बरं ठीक आहे। मोठे बाबा लग्न होणार घरात, बँड वाजणार जोरात। बापू चला। अरे अरे हो हो हो, चला आवरून घेऊ, डिस्चार्ज मिळालाय, निघायचं घरी। मी घरी आलो बाबा। अरे अरे अमोल, अरे अरे हळू की मारा जरा, जरा हळू की अमोल। दिव्या मामा, अरे केमो वगैरे घरी का होऊ शकत नाही रे? काय? असं असतं तर मग दवाखान्यात जायची गरज पडली नसती ना। अहो उपचार तर दवाखान्यातच होणार ना? पण मुबा, मग कधी कधी असं वाटतं मी दवाखान्यात गेल्यावर जास्त आजारी पडतो। अय अमोल 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 बाळा, डॉक्टरांनी काय सांगितलंय? आता जास्त धावपळ करायची नाही, उड्या मारायच्या नाही अशा अजिबात। काय? पण बाबा, अरे तुमच्या दोघांचं लग्न होऊस तर मला काही होणार नाही, मी एकदम ओके आहे बाबा। अमोल, मी तुला कितीदा सांगितलं असं बोलायचं नाही म्हणून? अरे अमोल, मला तुझी काळजी आहे म्हणून बोलते ना बाळा। बापू आता मला फक्त मा आणि बाबाचं लग्न बघायचं। हा पण म्हणून तू असं काय पण बोलून कसं चालेल बरं? हा मग ओके आजोबा, सॉरी, पण आता आपल्याला मा आणि बाबाची सुपारी फोडायची आहे ना। अर्जुन, आता तरी मला हे शक्य वाटत नाहीये। त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलास का? नाही म्हणून कसं चालेल? अरे मा बाबा चला ना, लागूया आपण तयारीला। अरे बाळा, आताच सगळे दवाखान्यातून आलेत ना, सगळे थकलेत, जरा आराम करू दे सगळ्यांना। थांब बाबा,
अमोल, अरे पण तुझं काय बाळा, तुला अशक्तपणा आहे अंगात. अगं मी एकदम मुख्य आहे. बघ एकदा आहे बघ. अरे मला उद्या काय मारतो, आपण उद्या करूया की कार्यक्रम. दिपी मामा, अरे मा म्हणते की उद्याच काम आज करावं लागतं. या अर्जुन, मी काय म्हणतो, कधीतरी करायचंच आहे ना, करून टाकू आज. आणि कशाला त्याची इच्छा मोडायची या ठिकाणी. हा, मला बी असंच वाटतंय अर्चा. ठीक आहे, घ्या आवरायला आता सगळे. थँक्यू मा बाबा. अप्पे, अमोल काय ऐकायला तयार नाही. आपल्याला काहीही करून सर्जरीचा निर्णय लवकरात लवकर घ्यायला लागणार आहे बरं का. अर्जुन, हा निर्णय घेणं माझ्यासाठी एवढं सोपं नाहीये. आणि त्यात अमोल म्हणतोय की आपलं लग्न झाल्याशिवाय काय करणार पण नाही. अर्जुन, माझ्या एका प्रश्नाचं मनापासून उत्तर देशील? हे बघ, अमोलला वाटतंय की आपलं लग्न व्हावं, पण या लग्नात तुला किती रस आहे? अप्पे, तुला खरं सांगू का, अमोल जर बरा असता ना तर अमोलसाठी एक नाही 100 वेळा लग्न केलं असतं. पण आता ह्या सगळ्यामध्ये लग्न बिग्नापेक्षा मला आता अमोल महत्वाचं आहे. तू बस बस सारे. हे बघ अप्पे, तू वाईट नको वाटून घेऊ, पण मला असं वाटतं की ह्या लग्न बिग्नापेक्षा ना अमोलकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. अर्जुन, अरे मला का वाईट वाटेल? उलट मला पण हेच म्हणायचं होतं, पण उगाच तुला वाईट वाटेल म्हणून मी शांत होते. अगं अप्पे, मग बोलायचं ना, मी समजून घेतलं नसतं का? नाही, तसं नाही, मी खरंच बोलायला पाहिजे होतं. पण जाऊ दे, आता हे सगळं सोड. आपण ना लवकरात लवकर हे लग्नाचं जे काही ते पटकन उरकूया आणि मग लगेच अमोलच्या सर्जरीचा निर्णय घेऊ. मला पण तसंच वाटतंय. आपण एक काम करू, आवरून खाली जाऊ आणि सगळ्यांशी बोलूनच घेऊ तसं. अर्जुन, नाही म्हणजे बघ ना, आपलं लग्न एका अपघातातून झालं. पुन्हा एकदा देवानी संधी दिली आहे की रीती रिवाजाने आपल्या लोकांसोबत लग्न करावं, तर हे अप्पे, मला कळते तुला काय म्हणायचंय ते, पण ऐक ना, हे बघ, आपला अमोल बरा झाला ना की इथून पुढं दर महिन्याच्या पहिल्या रविवारी लग्न आपलं. काय रे? अगं हा, ते बघ, तू अशी काय माझ्याकडे बघून खुश राहत नाही. लग्नात जरा सजशील नटशील ना, तेवढीच खुश होशील ना. हा, तू आणि अमोल ना एकदम सारखे आहात. थँक्यू. नाटकी. अय चला आवरूया. अप्पे, आपण असं खुश राहू म्हणजे आपल्या निमित्ताने अमोल पण खुश राहू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.